नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोहिनी नेकलेस आणि बँगल्स कशा बनवायच्या हे बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य मी पुढे देत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे मोरपंख कुंदनचा वापर करणार आहोत. तर आपण या मोरपंख कुंदन घेतलेले आहेत आणि त्याला अशा प्रकारे साईडनी होल्स असतात. त्यानंतर 18 गेज तार घेतलेले आहे. 00 नंबरचे मणी घेतलेले आहेत. व्हाईट कलरचे मोती, जंप रिंग. त्यानंतर आपण इथे बॅक साईडला लावण्यासाठी गोंडा घेतलेला आहे आणि 0.3 mm ची वायर. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण 0.3 mm ची वायर घेतलेली आहे आणि ती कुंडनला अटॅच केलेली आहे. तर ही वायर आपण 3 राऊंड्स घेतलेली आहे. बरेच लोक मला विचारतात की किती वायर घ्यायची, तर मी इथे 3 राऊंड्स ही वायर घेतलेली आहे 0.3 mm ची. तर आता आपल्याला लॉरियल्स तयार करून घ्यायचे आहेत. मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की लॉरियल्स कसे बनवायचे आहेत, पण मी परत नवीन लोकांसाठी इथे तुम्हाला दाखवत आहे की लॉरियल्स कसे बनवायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण व्हाईट कलरचा मोती टाकलेला आहे. त्यानंतर 00 नंबरचा गोल्डन मणी टाकलेला आहे आणि गोल्डन मणी बाजूला सारून व्हाईट कलरच्या मोत्यामधनं आपण तार परत खालच्या साईडनी खेचून घ्यायची आणि तार खेचताना ती व्यवस्थित घट्ट खेचून घ्यायची आहे की जेणेकरून आपला लॉरियल जो आहे तो कुठेही लूज पडणार नाही. अशाच प्रकारे आपल्याला लॉरियल्स इथे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे आपल्याला कुंदनच्या बाजूने पूर्ण गोल तयार होईल एवढे आपल्याला लॉरियल्स इथे बनवून घ्यायचे आहेत. ते व्हिडिओज तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे मी इथे लॉरियल्स बनवून घेत आहे. प्रत्येक वेळेस तार व्यवस्थित खेचून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या ज्वेलरीला फिनिशिंग खूप छान येते. तुम्ही जर का तशीच लूज सोडली तर ज्वेलरी आपली छान दिसत नाही आणि फिनिशिंगमध्ये सुद्धा दिसत नाही. तर व्यवस्थित आता आपले इथे लॉरियल्स बनवून तयार झालेले आहेत. तर आता आपण तिची 0.3 mm ची जी तार आहे आपली, तर ती तार आपल्याला प्रत्येक लॉरियलच्या एकदा पुढच्या साईडनी आणि एकदा मागच्या साईडनी पूर्ण राऊंड फिरवून घ्यायचा आहे आणि ती वरच्या साईडला आल्यानंतर पुन्हा ती वरच्या साईडला ओढून घ्यायची आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये 00 mm चे जे मणी आहेत तर ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. तर या मण्यांचा आपल्याला राऊंड त्या कुंदनभोवती करून घ्यायचा आहे. आता तो राऊंडसुद्धा तयार करून झालेला आहे आणि छानपैकी आपलं इथे कुंदन रेडी झालेलं आहे. आता त्यानंतर आपण इथे 18 गेजची तार घेतलेली आहे आणि त्याच्या एका साईडला एक लूप तयार करून घेतलेला आहे आणि तारेला आपण थोडासा शेप देत आहोत. आता आपण एका साईडला लूप तयार करून घ्यायचा आहे आणि लूप तयार करून झाल्यानंतर आपण ते जे कुंदन आहेत ते आपल्याला या तारेवरती अटॅच करून घ्यायचे आहेत. मग ते जर का डायरेक्टली आपण अटॅच केले तर ते गोल फिरतात किंवा लूज बसतात. तर त्यामुळे आपण काय करणार आहोत की तिथे राऊंड्स तयार करून घेणार आहोत. डायरेक्टली जर का अटॅच केले तर ते व्यवस्थित बसत नाहीत. त्यामुळे आपण इथे छोटे छोटे राऊंड्स तयार करून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आपण राऊंड करून घेत आहोत. राऊंड तयार करून झाल्यानंतर तो कुंदन आपल्याला त्या प्रत्येक राऊंडवरती फिक्स करून घ्यायचा आहे. तर थोडं अंतर सोडून आपल्याला हे राऊंड्स बनवून घ्यायचे आहेत. तर इथे आपल्याला जेवढे कुंदन अटॅच करायचे आहेत तेवढे तुम्हाला राऊंड्स तयार करून घ्यायचे आहेत. इथे मी 9 कुंदन अटॅच करणार आहे. तर मी इथे तारेवरती 9
कुंदन अटॅच करून घेणार आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा तारेवरती राऊंड्स तयार करून घ्यायचे आहेत. आता आपण जे कुंदन्स तयार केले होते त्याला आपण एक्स्ट्रा वायर ती तशीच सोडलेली होती, ती कट केली नव्हती. तर त्याच तारेने आपल्याला ते कुंदन आपल्या 18 गेजच्या तारेवरती बांधून घ्यायचं आहे. ती जी एक्स्ट्राची तार आहे ती सगळ्यात पहिल्यांदा आपण जे राऊंड बनवलेला आहे त्या राऊंडमधनं पास करायची आणि ती खालच्या साईडने व्यवस्थित खेचून घ्यायची आणि कुंदन चारही साईडनी व्यवस्थित पॅक करून घ्यायचा. पॅक करताना तुम्ही तार लूज सोडू नका, नाही तर तुमचं कुंदन हलेल. तर व्यवस्थित पॅक करण्यासाठी तुम्ही ती तार व्हाईट कलरचे जे मोती आहेत दोन दोन मोत्यांच्या मधनं खालच्या साईडने व्यवस्थित खेचून घ्यायची आणि अपोजिट साईडला ओढून असे चारही साईडने तुम्हाला पॅक करून घ्यायची आहे. आता कुंदन इथे आपला व्यवस्थित पॅक झालेला आहे. आता आपण इथे दुसरा कुंदन पॅक करून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा ती जी तार आहे तर ती त्या राऊंडमधनं टाकून घेतलेली आहे आणि खालच्या साईडने खेचून घेतली आहे. खेचून घेतल्यानंतर व्हाईट कलरचे जे मणी आहेत त्याच्यामधनं आपल्याला ती तार व्यवस्थित दोन दोन मण्यांच्या मधनं वरच्या साईडला खेचून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा खालच्या साईडला खेचून घ्यायची आणि अपोजिट साईडला घ्यायची आहे. नेहमी तुम्ही एका साईडने अटॅच केल्यानंतर तार नेहमी अपोजिट साईडला घ्या, म्हणजे तुमचा कुंदन व्यवस्थित पॅक होतो. असे चारही साईडने तुम्हाला कुंदन व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. आणि तार नेहमी कट करताना तार वरच्या साईडला ओढून घ्यायची आणि वरच्याच साईडला कट करायची आहे. मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल की मी नेहमी तार ही वरच्या साईडला कट करते, कारण की जेव्हा तो नेकलेस आपण गळ्यात घालतो तर तेव्हा तो आपल्याला कुठेही टोचू नये, त्यामुळे तार आपण वरच्या साईडला कट करायची. चुकून जर का तुम्ही खालच्या साईडला जर का तार कट केलीत तर ती जी तार आहे तर ती आपल्या गळ्याला टोचू शकते, तो हार आपल्या गळ्याला टोचू शकतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की एक्स्ट्राची तार कट करताना वरच्याच बाजूला कट करायची आहे. कुंदन कसे आपण पॅक करायचे ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. व्यवस्थित आता ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत आपले कुंदन. ॲडजस्ट करून झाल्यानंतर आता आपण इथे शेवटचा कुंदनसुद्धा पॅक करून घेतलेला आहे. आणि आता एक्स्ट्राची तार जी आहे ती कट करून टाकायची आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा एक छोटासा लूप तयार करून घ्यायचा आहे. लूप तयार झाल्यानंतर आपला जो नेकलेस आहे तो व्यवस्थित आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे तो कुठेही लूज पडणार नाही. आता एक्स्ट्रा सेफ्टीसाठी मी इथे अजून एक 0.3 mm तारेने सगळे कुंदन पॅक करून घेणार आहे, की जेणेकरून जर का कुठेही एखादा कुंदन लूज राहिला असेल तर तो या तारेमध्ये पॅक होऊन जाईल. तर एकाच तारेमध्ये आपल्याला सगळे कुंदन वरच्या साईडनी आणि खालच्या साईडनी पॅक करून घ्यायचे आहेत. आणि तार व्यवस्थित खेचून घ्यायची. तुम्ही जर का लूज सोडली तर आपल्या ज्वेलरीचं फिनिशिंग खराब होऊ शकतं, त्यामुळे तार नेहमी व्यवस्थित खेचून घ्यायची आहे. आता इथे आपले सगळे कुंदन बांधून झालेले आहेत, व्यवस्थित पॅक करून झालेले आहेत. आता लास्टला आपण ती तार 2 ते 3 वेळा आपल्याला तिथे राऊंड करून घ्यायची आहे आणि एखाद्या मोतीच्या भोवती राऊंड करून वरच्या साईडला तार घेऊन कट करून टाकायची आहे. आणि कट केल्यानंतर सुद्धा आपल्याला एक्स्ट्राची वरची राहिलेली तार आतमधल्या साईडला प्रेस करायची आहे. आता आपण इथे जंप रिंग घेतलेले आहेत. जंप रिंग आपल्याला गोंड्यामध्ये अटॅच करून आपण जो लूप तयार केला होता त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि सुंदर असा आता इथे आपला
मोहिनी नेकलेस बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा आपला नेकलेस इथे तयार झाला आहे आणि किती सुंदर हा दिसतो आहे. मी इथे 9 कुंदन वापरून नेकलेस बनवला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते जास्त कुंदन वापरू शकता. आता आपल्याला इथे अंगठी बनवायची आहे. तर अंगठी बनवण्यासाठी मी इथे राऊंड कुंदनचा यूज केलेला आहे आणि लॉरियल्स कसे बनवायचे हे मी तुम्हाला आधीच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर तशाच प्रकारे मी इथे राऊंड कुंदनसुद्धा लॉरियल्स बनवून घेतलेले आहेत आणि इथे मी अंगठी बेस घेतलेला आहे. अंगठी बेसवरती हे जे आपला राऊंड कुंदन आहे लॉरियल्सने तयार केलेला तो चिटकून घेतलेला आहे. तर मी इथे चिटकवण्यासाठी B7000 ग्लूचा यूज केलेला आहे आणि सुंदर अशी आपली इथे अंगठीसुद्धा बनवून तयार झालेली आहे. आता यानंतर आपल्याला बांगड्या बनवायच्या आहेत. तर बांगड्यांसाठी सुद्धा आपण इथे जे कुंदन्स आहेत ते घेतलेले आहेत. मी ते तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्यांदाच दाखवले होते की हे कुंदन कसे बनवायचे. तर तेच कुंदन आपल्याला घ्यायचे आहेत आणि बँगल बेस घेतलेला आहे. तर या बँगल बेसला होल्स असतात. तर त्या होलमधून आपल्याला तार पास करून घ्यायची आहे आणि कुंदन हा असा आपल्याला चारही साईडनी व्यवस्थित त्या बँगल बेसवरती पॅक करून घ्यायचा आहे. तार आपल्याला मोत्यांच्या मधनं खेचून घ्यायची आहे आणि तिथे राऊंड घेऊन परत ती अपोजिट साईडला खेचून घ्यायची. पुन्हा 2 मण्यांच्या मधनं वरती खेचून घ्यायची, तिथे राऊंड घ्यायचा आणि पुन्हा अपोजिट साईडला खेचून घ्यायचे. असंच करून आपल्याला तो कुंदन पॅक करायचा आहे आणि एक्स्ट्राची तार वरच्या साईडला खेचून कट करायची आहे आणि राहिलेली तार व्यवस्थित तिथे पॅक करून टाकायची आहे. तर अशाच प्रकारे आपण पूर्ण बँगल बेसला कुंदन आपले अटॅच करून घेणार आहोत. तर इथे मला साधारण एका बांगडीसाठी 10 कुंदन लागलेले आहेत. तुम्ही तुमच्या साईजनुसार तिथे कुंदन कमी जास्त करू शकता. मी इथे एका बांगडीला 10 कुंदन अटॅच केलेले आहेत. ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आपण ते कुंदन बँगलला अटॅच करत आहोत. बँगल बेसला होल्स असतात त्याच्यामुळे आपल्याला तिथे पॅक करणं सोपं जातं. तुम्ही साध्या बांगड्यांवरती जर का तुम्हाला हे बँगल्स बनवायचे असतील तर तुम्ही त्यासुद्धा बनवू शकता. तो जर का व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, तर तो व्हिडिओसुद्धा मी नक्कीच बनवेल. तर अशाच प्रकारे पूर्ण बँगलला आपले कुंदन अटॅच करून झालेले आहेत. एका बँगलला आपल्याला 10 कुंदन लागलेले आहेत आणि अशाच प्रकारे सुंदर अशा बांगड्या आपल्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा आपल्या इथे बँगल्स दिसत आहेत. तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.